समाजमनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। शिक्षकांनी वर्गातील टॉपर विद्यार्थ्यांबरोबर इतर सर्वसाधारण विद्यार्थ्यांवर लक्ष द्यावे, त्यांच्यातील चांगले कला, संस्कृती, क्रीडा क्षेत्रातील गुण हेरावे, असं आवाहन खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी केलं आहे। खडाव तालुक्यातील वडूज येथील छत्रपती शिवाजी हायस्कूलमध्ये आयोजित शिष्यवृत्ती आणि इतर स्पर्धा परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते। यावेळी निवृत्त आयुक्त प्रभाकर देशमुख, काँग्रेस नेते रणजित देशमुख, अशोकराव गोडसे, CR गोडसे, RN घाडगे, दिलीपराव डोयफोडे, उपसभापती विजयराव शिंदे, उपनगराध्यक्ष मनोज कुंभार, शिवसेनेचे शहाजीराजे गोडसे, माजी नगराध्यक्ष डॉक्टर महेश गुरव, डॉक्टर संतोष गोडसे, अभय देशमुख, डॉक्टर महेश माने, सुकुमार शहा, राजूबाई मुलाणी, विपुल गोडसे, अनिल अण्णा गोडसे, साहेबराव गोडसे, डॉक्टर SB पाटील, JH जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती। खासदार मोहिते पाटील म्हणाले, कमी बुद्ध्यांक असणाऱ्या विद्यार्थ्यांमधील क्रीडा गुण विकसित करा। मुलांचं भवितव्य घडवण्यामध्ये शिक्षकांचा वाटा मोठा असतो। मुलींमध्ये चांगली गुणवत्ता असते, त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न झाला पाहिजे। पालकांनीही विद्यार्थ्यांवर विशिष्ट शिक्षणाचा आग्रह न धरता त्याच्या आवडीला निवडीला महत्त्व द्यावे। आगामी काळात देशमुख साहेबांनी वडूज दहिवडी येथे चांगली लायब्ररी सुरू करावी, यासाठी खासदार फंडातून निधी दिला जाईल। या माध्यमातून अधिकाऱ्यांच्या परंपरेत भर पडेल। सिनियर कॉलेजच्या माध्यमातून NDRF 3 दिवस ट्रेनिंग घ्यावे अशी सूचनाही यावेळी त्यांनी केली। प्रभाकर देशमुख म्हणाले, जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये निम्मे विद्यार्थी वडूज येथील छत्रपती शिवाजी हायस्कूलचे नेहमी असतात। गुणवत्तापूर्ण शिक्षणामध्ये शिक्षक आणि पालकांचा मोठा वाटा आहे। चांगल्या शैक्षणिक सुविधांमुळे त्या भागाची गतिमान प्रगती होते। शिक्षणाबरोबर संस्कार देण्याचं काम झालं पाहिजे। छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून वडूजला तीर्थक्षेत्र निर्माण झाले। रणजित देशमुख म्हणाले, खडाव तालुक्याचा नावलौकिक वाढवणारी ही शिक्षण संस्था आहे। गुणवत्ता चांगली असल्यामुळे प्रवेशासाठी दरवर्षी रांग लागते। यावेळी संस्था चालकांसह अनेक पदाधिकाऱ्यांना कसरत करावी लागते। व्यवस्थापनानं न डगमगता अडचणींवर मात करून वाटचाल करावी। उपाध्यक्ष पृथ्वीराज गोडसे यांनी प्रास्ताविक केले। यामध्ये त्यांनी संस्थेची चांगली गुणवत्ता ठेवून सुद्धा राजकीय कारणानं त्रास होत असल्याची खंत व्यक्त करण्याबरोबर प्रसंगी लोकप्रतिनिधीकडून धमक्या दिल्या जात असल्याचं निदर्शनास आणून दिलं। कार्यक्रमास डॉक्टर संतोष देशमुख, डॉक्टर प्रशांत गोडसे, सुनील फडतरे, शिवाजी गोडसे, प्राध्यापक जयवंत खराडे, संदीप गोडसे आदींसह शिक्षक, पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। दरम्यान या कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांबरोबर खाशाबा जाधव पुरस्कार विजेते प्राध्यापक गुणवंत गायकवाड, राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते प्राध्यापक प्रमोद राऊत, राष्ट्रीय खेळाडू रोहित कदम यांचा खासदारांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। तर NCCचा विद्यार्थी वैष्णव पंडित यांना खासदार मोहिते पाटील यांना त्यांची प्रतिकृती भेट दिली। उपाध्यक्ष पृथ्वीराज गोडसे यांच्या भाषणाचा धागा पकडून खासदार मोहिते पाटील म्हणाले, सर्वसामान्य हिताचे काम केले तर जनता पाठराखण करते। दमबाजी धमकीला न घाबरता कार्यरत रहा। प्रसंगी तन मन धनानं आम्ही सहकार्य करू। या शिक्षण संस्थेची मोठमोठी ठेवली तो काळ जर पाहिला आपण सगळ्यांनी, आपला तुमचा तर जन्म नव्हताच, पण आमचाही जन्म त्या काळात झालेला नव्हता। आणि शिक्षणाचं महत्व त्या पिढीतल्या अनेक नेते मंडळींनी ओळखलं। त्यावेळेस शिक्षण घ्यायचं म्हणलं तर जिल्ह्याच्या किंवा तालुक्याच्या ठिकाणी जायचं, आणि ते पण ठराविक लोकांच्या हातातच शिक्षण क्षेत्र होतं। परंतु कर्मवीरांनी जो आदर्श घालून दिला तो राज्यातल्या अनेक प्रतिष्ठित लोकांनी, राजकारणी लोकांनी डोळ्यासमोर ठेवून आपापल्या भागातील सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना शिक्षण उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून त्याचं बाजारीकरण न करता सर्वसामान्य कुटुंबातल्या मुलांना कसं शिकता येईल यापासून सुरुवात केली। आज वेगळ्या नजरेनं सगळ्या शिक्षण संस्थांकडे पाहिलं जातं, परंतु जी गुणवत्ता टिकून आहेत आणि मुलांचा विचार करतात अशा शिक्षण संस्था हे न सांगता आपोआपरित्या चालतात। पृथ्वीराजना एक विनंती करायची आणि मुलांना सुद्धा काही गोष्टी मी अनुभवातल्या सांगणार आहे। विशेषतः टीचिंग स्टाफला विनंती करायची आहे मला आणि पालकांना की शाळेत शिकणाऱ्या मुलांमध्ये वेगवेगळे गुण असतात। शिक्षकांचं काम आहे की त्या मुलांचे गुण हेरणं आणि त्या बाबतीतलं मार्गदर्शन विद्यार्थ्यांना करणं, त्याच्या पालकांना करणं। प्रत्येक पालकाची अपेक्षा असते की माझा पाल्य हा डॉक्टर
डॉक्टर झाला पाहिजे, इंजिनियर झाला पाहिजे, सॉफ्टवेअर इंजिनियर झाला पाहिजे किंवा IAS झाला पाहिजे, MPSC पासआउट झाला पाहिजे. एक ठराविक क्षेत्रातच आपली मुलं अडकतात. आणि शाळा चालवत असताना सुद्धा किंवा शिक्षक सुद्धा किंवा पालक सुद्धा जी गुणवत्तेनं वर जी मुलं आहेत तेवढीच फोकस असते. परंतु यामुळं अनेक विद्यार्थ्यांचं सुद्धा आपण नुकसान करतो. जे टॉप 10 मुलं आहेत किंवा टॉप 15, 10, 20, 60ची क्षमता असेल आपल्या प्रत्येक वर्गाची, कितीची आहे? 80ची आहे. 80 पैकी एक 20 टॉप जर धरले आपण अभ्यासात हुशार असलेले, बाकीच्या मुलांवर आपण संस्था चालक या नात्याने किती फोकस करतो याचा विचार करणं गरजेचं आहे. ह्यांच्या सुद्धा अंगात कलागुण आहेत. कोण स्पोर्ट्समध्ये चांगला असेल, कोण कल्चरल चांगला असेल, कोण छोटं छोटं काहीतरी निर्माण करण्यात चांगलं असेल, त्याचा आर्टवर्क चांगला असेल. त्या गोष्टीकडे आपण पूर्णतः दुर्लक्ष करतो. ती मुलं येत असते शाळेत, त्यांचं दिवसभराची शाळा करतात आणि माघारी निघून जातात. मी काही ठराविक उदाहरणं सांगतो माळशिरस तालुक्यातली, मी अनुभव घेतो. मला खूप आनंद आहे. आदरणीय दादासाहेब गोडसे यांनी शैक्षणिक सुविधा या ठिकाणी निर्माण करून देताना सातत्यानं गुणवत्तेचा आग्रह केला. आणि म्हणून या ठिकाणी गेल्या अनेक वेळेला मी आलो, त्यावेळेला गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करताना त्याची वाटचाल मी बारकाईने पाहतो. जिल्ह्याच्या पातळीवरती स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये येणारे जेवढे विद्यार्थी आहेत त्यातले भैया निम्म्यापेक्षा अधिक विद्यार्थी या हायस्कूलचे असतात. आणि म्हणून तुमचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन आहे. भविष्य काळामध्ये गुणवत्तेच्या दिशेनं वाटचाल करण्याची आवश्यकता आहे. आणि त्यासाठी इथं प्रवेश देताना आणि इथं शिस्त सर्व मुलांना लावत असताना, त्यांच्यावरती चांगले संस्कार करताना दादासाहेब अण्णांचा सातत्याने आग्रह असतो. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची तडजोड ते करत नाही. शाहू महाराजांनी शिक्षण, प्राथमिक शिक्षण सक्तीचा आणि मोफत करायचा कायदा केला 1917 सालामध्ये. आणि त्यानंतर गावागावामध्ये शाळा उघडल्या आणि जे पालक मुलांना शाळेत धाडणार नाही त्यांना 1 रुपया दंड करावा अशा प्रकारचे आदेश दिले. 1917 सालामध्ये शाहू महाराजांनी जी संकल्पना मांडली होती ती प्रत्यक्षात 90 वर्षानं अस्तित्वाच्या जगामध्ये प्रचंड मोठा संघर्ष आहे. नवीन नवीन दालनं आपल्या समोर येत आहेत मोबाईलच्या डिजिटल युगाच्या मध्ये. आणि त्यातलं काय चांगलं घ्यायचं, पालकांनी किती महत्वाची भूमिका ह्याच्यामध्ये घ्यायला पाहिजे ही अनेक पालकांच्या मध्ये असलेली त्याबद्दलची माहिती याच्यामध्ये तफावत दिसते. आणि म्हणून पालकांचा महत्वाचा आहे. मी कोल्हापूरला गुणवत्तावाढी शिक्षण गुणवत्तावाढीचा कार्यक्रम हातामध्ये घेतला. त्यावेळेला तिथल्या पालकांनी आणि शिक्षकांनी जो अतिशय महत्वाचा रोल केला होता त्यामुळे तिथं चांगलं यश मिळालं. आणि म्हणून या शाळेमध्ये 7,500-8,000 हजार विद्यार्थी शिकत असताना त्याचा एक आधार म्हणून निर्माण व्हावी आणि या शाळेचा नावलौकिक वाढवावा अशा प्रकारची अपेक्षा समाजाकडून, आमच्या सगळ्यांच्याकडून, या विद्यार्थ्यांच्याकडून आहे. अकलूजचं जे शिक्षण संस्था आहे त्या ठिकाणी भैयांशी मी या ठिकाणी बोलत होतो. तिथे एका शिक्षण संस्थेमध्ये, शिक्षण प्रसारक शिक्षण संस्थेमध्ये 40,000 विद्यार्थी शिकतात. भैया ज्या संस्थेचे प्रमुख आहेत तिथं 3,000 विद्यार्थी शिकतात. आणि दुसऱ्या एक संस्थेमध्ये जिथं रणजित दादा आहे तिथं जवळपास 1,000 विद्यार्थी शिकतात. ज्या ज्या ठिकाणी शिक्षणाच्या सुविधा लवकर निर्माण झालेल्या आहेत तो भाग वेगाने प्रगती करतोय असं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. पश्चिम महाराष्ट्रामध्ये, विदर्भामध्ये असलेला फरक एवढा. खटाव तालुक्याच्या दृष्टीने अतिशय अभिमानास्पद अशी ही शिक्षण संस्था आहे. ऋतुराजनी या संस्थेबाबत आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे.
आमचे जे या ठिकाणी ग्रामीण भागातून येणारे जे विद्यार्थी आहेत, मला खऱ्या अर्थाने आनंद होतो की शिवाजी हायस्कूलचा सर्व स्टाफ आणि सर्व अकॅडमिक काम करणारा सर्व शिक्षक आणि मॅनेजमेंट अतिशय काटेकोरपणे शिक्षण संस्था कशा प्रकारे चालावी आणि त्याच्यामध्ये गुणवत्ता निर्माण झाली पाहिजे हा सातत्याने प्रयत्न या शिवाजी शिक्षण संस्थेच्या संचालकांच्या पासून सगळा स्टाफ हे करतात आणि त्याच्यामुळं या ठिकाणी गुणवत्ता असल्यामुळं विद्यार्थ्यांची प्रचंड अशी मागणी या हायस्कूलला आणि कॉलेजला ऍडमिशन मिळावे अशी असते. ज्यावेळेस नवीन शैक्षणिक धोरण चालू होतं त्यावेळेस या विभागातील सगळ्या पुढऱ्यांच्या पुढे भैयासाहेब अडचण तयार होती. सगळ्या पालकांना शिवाजी शिक्षण संस्थेमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना घालायचं असतं. खऱ्या अर्थाने हे श्रेय या सर्व स्टाफचं आणि मॅनेजमेंटचं आहे. म्हणून मी नेहमी म्हणतो पुण्यामध्ये फर्ग्युसन आणि खटाव तालुक्यामध्ये शिवाजी शिक्षण संस्था हा खऱ्या अर्थाने आमच्या तालुक्याचा अभिमान आहे. एरळा न्यूजसाठी प्रतिनिधी शरद कदम वडूज. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.